नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. या भागात आपण ऐकणार आहोत प्रार्थना. प्रार्थनास्थळी दंगली घडल्याचे आपल्या वाचनात येते. त्याचे राहून राहून नवल वाटते. या दंगल ही खरी असते. स्थळही जागेवर असते. फक्त नसते ती प्रार्थना. प्रार्थनेमुळे अंतर्याम निवळते, वृत्ती शांत होतात, मन प्रसन्न होते, माणूस समाधान पावतो. असे असताना धर्मस्थळी जीवन प्रवाह गढूळ व्हावा हे आश्चर्य आहे, पण याचे कारण उघड आहे. प्रार्थना म्हणजे काय हे अनेकांना कळलेले नसते. ही मानसिक प्रक्रिया सुरूच झालेली नसते. असतो तो केवळ देखावा. महम्मद पैगंबर म्हणतात, देवाला मुंगीच्या पावलांचा आवाज ऐकू येतो, त्याला भक्तीची प्रार्थनाही ऐकू येणारच. जो देवाकडे चालत जातो त्याच्याकडे देव धावत येतो. भक्ताची 4 पावले पडतात, एवढ्यात देवाचे 4 मैल धावणे घडलेले असते. भक्त देवाकडे जातो तेव्हा देव भक्ताकडे येतो. प्रेषित महम्मदांनी आपल्या अनुयायांना प्रार्थनेचा मार्ग दाखविला. प्रार्थना ही देवाची असते, देवापेक्षा मोठे काहीच नसते. प्रार्थनेमुळे देव मनात येतो व मनही कोठे असते? कोत्या मनात देव मावणार कसा? विज्ञान युगात प्रार्थना हा एक संशोधन विषय झालाय. प्रार्थनेमुळे जीवनात काही शक्ती प्रवाह निर्माण होतात, असे मत जाणत्यांनी व्यक्त केले आहे. प्रेयर थेरपी, डिवाइन हिलिंग या नावाच्या उपचार पद्धती अस्तित्वात येत आहेत. प्रार्थनेची मीमांसा केली जात आहे. अगदी अलीकडे 3 तपाहून अधिक काळ प्रार्थना नावाच्या परमार्थ प्रक्रियेचा पुरस्कार केला तो महात्मा गांधींनी. गांधीजी दिवसाची सुरुवात आणि शेवट प्रार्थनेने करीत. ते लिहितात, नो ऍक्ट ऑफ माइंड इज डन विदाउट प्रेयर. प्रेयर इज द फूड ऑफ माय सोल. प्रार्थना हे जीवात्म्याचे अन्न आहे. सर्व काळ व सर्व स्थळी देवाने आपणास तारले असे महात्माजी म्हणतात. तुकाराम महाराज उघड्या डोळ्यांनी सर्वस्वाची वाताहत पाहत भंडारा डोंगरावर गेले. त्यांनी जीवाच्या आकांताने पांडुरंगाला साकडे घातले. त्यांनी नंतर जे पाहिले, अनुभवले तेच सर्वांना सांगितले. 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, देखला विठोबा निराकार. डॉक्टर अलेक्सिस कॅरेल हे एक जीवशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिकाचे मानकरी. अमेरिकेतील रॉकफेलर संशोधन संस्थेत 20 वर्षे त्यांनी संशोधन चिंतन केले. आपल्या मॅन दी अननोन या ग्रंथात त्यांनी निर्वाळा दिला की प्रार्थनेतून एक प्रकारची शक्ती निर्माण होते. प्रेयर जनरेट्स पॉवर. भौतिक शक्तीहून भिन्न अशी ही शक्ती असते. प्रार्थना ही ज्याची त्याने करावयाची असते, ती सामुदायिक असू शकते, पण या प्रार्थनेच्या प्रभावासाठी मन निर्मळ असावे लागते. प्रार्थना ही याचना नसते. क्षुद्र लाभासाठी देवाच्या दारी धरलेले धरणे नसते. प्रार्थना हे एक पसायदान असते. आपल्याच अंगी असणाऱ्या देवपणाचे ते जागरण असते. या जागरणाचे परिणाम आपल्या वृत्तीवर, प्रवृत्तीवर, वर्तनावर आणि सकल व्यक्तिमत्वावर होतात. हेवा दावा मत्सर यापासून मन मुक्त होते. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल. या संतांच्या जाणीवेने जगाकडे पाहता येते. जे जे भेटी जे भूत, ते ते जाणी जे भगवंत, हा भाव निर्माण होतो. निर्मळ मनाने व उत्कटतेने केलेली प्रार्थना कधीच असफल होत नाही. अशी प्रार्थना करता यावी यासाठी प्रार्थनेपूर्वी आणि नंतर मौन धारण करावे लागते. चित्ताची व्यग्रता टाळावी लागते. अगदी गप्प गप्प बसून मुक्या मनाने देवाचे गाणे गावे लागते. धन्यवाद.